सुप्रभात क्लास. सगळ्यांचं आजच्या योग वर्गामध्ये स्वागत आहे. छान पाऊस पडून गेलेला आहे. थंड वातावरणामध्ये आपण आजचा योग अभ्यास करणार आहोत. डोळ्यांकरता आणि मानेच्या हालचालींकरता मुख्यत्वे करून असणार आहे. आधी आपण वॉर्मअप करून घेऊया. त्याआधी प्रार्थनेसाठी बसायचंय. हाताची ध्यानमुद्रा, ज्ञानमुद्रा, मनगट गुडघ्यावर, कोपर किंचित वाकलेले, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटून घ्या. एक मोठा श्वास घ्या, तितकाच मोठा श्वास सोडा. पुन्हा एकदा एक मोठा श्वास घ्या, तितकाच मोठा श्वास सोडा. आणि आता संथ श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. त्रिवार ओंकार आणि गुरुवंदनेसाठी तयार व्हायचंय. श्वास घ्या, श्वास सोडत ओंकार. गुरुवंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. सावकाश डोळे उघडायचे. दोन्ही हात बैठकीच्या बाजूला टेकून घ्या. वरचा पाय सरळ करून घ्या, खालचा पाय सरळ करून घ्या. दोन्ही पायांची हालचाल करून घ्या. डावा पाय जवळ घ्यायचा आहे, उजवा पाय जवळ घ्यायचा आहे. चवड्यावरून दंडस्थितीत यायचंय. सावकाश श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर न्या. कोपर पकडा. दोन्ही हात कोपरात वाकवायचे. उजव्या हाताने डावा कोपर, डाव्या हाताने उजवं कोपर पकडायचंय. डावा कोपर ओढायचाय, उजवीकडे झुकायचंय. डाव्या कोपरावर ताण येऊ द्यायचा आहे आणि छताकडे बघायचंय. दुसऱ्या बाजूने उजवा कोपर खेचा, वरती बघा, उजवीकडे. पुन्हा 2 3 4 5 आणि आता धरून ठेवायचं. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. सावकाश दोन्ही हात जागेवर. श्वास सोडत खाली यायचे. उजवा हात डाव्या मांडीच्या बाजूला नेऊन पलीकडे नेऊन टेकवा. डावा हात डोक्यावर. दुसऱ्या बाजूने मान वरती वळून वरती बघायचंय. मान वळवून उजवीकडे. दुसऱ्या बाजूने करा. डावा हात वर. आता दुसऱ्या बाजूने उजवा हात वर, डावा हात, उजवा हात, डावा हात. आता धरून ठेवणार आहोत पुढच्या वेळेला. डावा हात वर न्या. छताकडे बघा. धरून ठेवा. दुसऱ्या बाजूने एक्झेल आणि हात खाली. श्वास घेत दोन्ही हात वर न्यायचे. डावा गुडघा वरती उचलायचा. श्वास सोडत दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत आणायचे. मागची भिंत बघायची. पुन्हा श्वास घेत दोन्ही हात वर न्यायचे. श्वास सोडत पाय खाली, हात खाली. पुढचा पुन्हा करायचं. श्वास घेत उजवा गुडघावर, दोन्ही हात वर. श्वास
सोडत दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत, मागची भिंत बघायची. श्वास घेत हात वर, श्वास सोडत पाय आणि हात दोन्ही खाली. दुसऱ्या बाजूने श्वास घेत डावा गुडघा उचला आणि हात दोन्ही हात श्वास सोडत खांद्याच्या सरळ रेषेत. इनहेल अप, एक्झेल पाय आणि हात जागेवर. इनहेल राईट नी, एक्झेल दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. इनहेल दोन्ही हात वर, एक्झेल दोन्ही हात खाली. इनहेल, एक्झेल, inhale, exhale and down. Inhale, exhale, inhale, exhale and down. Inhale, exhale, inhale, exhale and down. Inhale, exhale, inhale, exhale and down. Normalize your breath. Inhale, hands up. Exhale, squat. Inhale, पुन्हा सरळ व्हायचे. एक्झेल, गुडघे वाकवायचे, कमरेतून खाली वाकायचं, दंड मागे न्यायचे. इनहेल अप, पुन्हा एक्झेल दोन्ही हात खाली. पुन्हा करणार आहोत. इनहेल, एक्झेल ओनली स्क्वाड, स्क्वाड करायचं आहे. एक्झेल आणि सरळ व्हायचं. पुन्हा इनहेल, देन एक्झेल, स्क्वाड अँड कमरेतून खाली वाकायचं, हात दंडवरती ताणून द्यायचे. पुन्हा इनहेल अप, एक्झेल डाऊन. पुन्हा करायचं. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल, एक्झेल, इनहेल. आता फक्त स्क्वाड. एक्झेल, इनहेल, डाऊन. इनहेल, एक्झेल, कमरेतून खाली वाका, गुडघे वाकलेले. इनहेल, एक्झेल, इनहेल, स्क्वाड, एक्झेल अँड डाऊन. पुन्हा इनहेल, एक्झेल, कमरेतून खाली वाकायचं, हात दंड ताणून द्यायचे. पुन्हा इनहेल अँड एक्झेल डाऊन. इनहेल, स्क्वाड, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, स्क्वाड, एक्झेल करायचंय, स्क्वाड. इनहेल, सरळ व्हायचंय, हात खाली, एक्झेल डाऊन. इनहेल, हँड्स अप, एक्झेल, खांबरेतून खाली वाका, स्क्वाड पोझिशन अगेन. आणि इनहेल अँड एक्झेल धरून ठेवणार आहोत आता. इनहेल, एक्झेल अँड होल्ड. 1, नॉर्मल ब्रीदिंग. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Next, inhale, exhale, कमरेतून खाली वाका, गुडघे वाकलेले, धरून ठेवा. नॉर्मल ब्रीदिंग. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Exhale, inhale and exhale. Normalize your breath. जो काही ताण आलाय तो घालवून टाकायचा आहे. अगेन नेक्स्ट व्हेरिएशन. इनहेल, डावा गुडघा उचलायचा. एक्झेल, ओपन युअर चेस्ट, स्ट्रेच युअर शोल्डर बिहाइंड, डावा पाय मागे न्यायचा. दुसऱ्या बाजूने पाय जागेवर, हात जागेवर. इनहेल, उजवा गुडघा उचला. एक्झेल, उजवा पाय मागे, दोन्ही दंड मागे ताणून द्या. ओपन युअर चेस्ट, स्ट्रेच युअर शोल्डर. हात जागेवर, पाय जागेवर. इनहेल, एक्झेल अँड स्ट्रेच.
हात जागेवर, पाय जागेवर. अगेन अदर साइड. इनहेल, एक्झेल, ऑन युअर प्लेस. इनहेल, एक्झेल, जागेवर आणा. पुन्हा इनहेल, एक्झेल, मांडी ताणून द्यायची. ओपन युअर चेस्ट, ओपन युअर शोल्डर अँड ऑन युअर प्लेस. इनहेल, एक्झेल अँड होल्ड. पाय जागेवर, हात जागेवर. पुन्हा करणार आहोत एकदा. इनहेल, एक्झेल, लास्ट वन. इनहेल, एक्झेल. दोन्ही हातांची बोट एकमेकात गुंतवून द्या आता मागे. ओपन युअर चेस्ट, स्ट्रेच युअर शोल्डर बिहाइंड, लुक इन फ्रंट. तुमच्या समोर बघायचंय तुम्ही. दंड ताणून द्या. एक्झेल. आणि आता किंचित गुडघे वाकवायचे. दोन्ही हात मागून पुढे आणायचे. खांदे समोर न्यायचे. टच युअर चिन टू द चेस्ट होल. एक्झेल अँड होल्ड. अगेन ओपन युअर चेस्ट. एक्झेल अँड समोर जायचं. दोन्ही हात समोर न्यायचे. इनहेल, ओपन युअर चेस्ट. एक्झेल, किंचित गुडघे वाकवायचे. टच युअर चिन टू द चेस्ट होल अँड रिलीज. आता इनहेल, वरती न्या गुडघा उजवा. एक्झेल, पाय मागे न्या उजवा. ओपन युअर चेस्ट. इंटरलॉक युअर फिंगर्स. स्ट्रेच युअर आर्म्स. Stretch your shoulder behind. Hold. Hold. पाय जागेवर, हात जागेवर. किंचित गुडघे वाकवा. दोन्ही मनगट एकमेकाला आणून टेकवायचे. टच युअर चिन टू द चेस्ट होल. क्लिंच युअर स्टमक अँड एक्झेल अँड रिलीज. नेक्स्ट चवड्यावर जायचंय. होल्ड युअर नी. धरून ठेवायचंय. अतिशय महत्वाचं आसन आहे. धरून ठेवायचंय. प्रेस युअर ॲब्डोमेन. दोन्ही हात समोर टेकवा. गुडघ्यावर जायचंय. डॉग पोझिशन. दोन्ही हात समोर टेकवा. गुडघ्यावर जा. पर्वतासनामध्ये जायचंय. पर्वतासन. पुन्हा खाली न्या गुडघे. खाली टेकवा. परत वरती उचला. पर्वतासन. 1 2. मागे रेटून द्यायची कंबर. 3 4 5 6 7. दंड ताणून द्या. हनुवटी कंठकुपामध्ये टेकवा. कंबर वरती उचलून मागे रेटून द्या. टाचा टेकवा. 8 9 10. 10 अँड होल्ड. धरून ठेवायचंय. उजवा पाय समोर न्यायचा. समोर बघा. उजवा पाय समोर न्या. पुश युअर हिप्स डाऊन. समोर बघा. आता डावा पाय समोर न्या. उजवा मागे, डावा पुढे. पुश युअर हिप्स डाऊन. पुन्हा उजवा पुढे. 1 डावा पुढे. उजवा पुढे. 2 डावा. उजवा. 3 डावा. उजवा पुढे. जागेवर न्या पाय. डावा पुढे. जागेवर न्या पाय. उजवा डावा. उजवा डावा. 6 7 8 9 10. धरून ठेवा. धरून ठेवा. दुसऱ्या बाजूने धरून ठेवा. पुन्हा पर्वतासनात जा. गुडघे वाकवा. डॉग पोझिशन.
डॉग पोझिशन. दोन्ही कोपर सरळ, पाठ गोल फिरवायची, रोल करायची आहे बॅक. खाली जायचंय, फक्त पाठ रोल करायची आहे. पाठ खाली दाबून द्या, वरती उचला, खाली दाबून द्या, वरती उचला. गोल फिरवायची, कोपर सरळ ठेवा, पाठ खाली दाबून द्या, वरती उचला. पाठीचा मणका दाबायचा, वरती उचलायचा. रोल. उजव्या बाजूने गोल फिरवा आधी 5 वेळा. आता विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5. पुन्हा करणार आहोत. 1 2 3 4. दाबा पाठ, उचला पाठ. 5. दुसऱ्या बाजूने. 1 2 3 4 5. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. पाठीच्या मणक्याला रिलॅक्सेशन होतं छान. गुडघ्यावर यायचंय. उजवा हात टाचेला टेकवा. सॉरी, उजवा हात टाचेला टेकवायचा, डावा हात डोक्यावर न्यायचा. आता डावा हात टाचेला टेकवा, डोक्यावर न्या आणि खाली येऊन बसा. पुन्हा उठायचंय. उजवा हात टाचेला टेकवा, डावा हात डोक्यावर, खाली बसा. दुसरीकडून करायचंय. बसायचं खाली, पुन्हा उठायचंय. वज्रासनात जायचंय, पुन्हा उठायचंय, करायचंय. खाली जायचंय. इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल. करायचंय. 5 6 7. साइड स्ट्रेच आला पाहिजे. 8. पोट पुढे रेटून द्या. 9. कंबर रेटून द्या. and 10. खाली जायचंय. चाइल्ड पोझिशन मध्ये जायचंय. शशांकासन. दंड ताणून द्या. कपाळ टेकवायचंय, कमरेतून खाली वाकायचंय. बैठका टाचांवर टेकवण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्या बैठका टाचांवर टेकत नसतील आणि बैठका आधार राहत असतील त्यांनी इथं टॉवेलची घडी ठेवली तरी चालणार आहे. म्हणजे तुमच्या बैठका व्यवस्थित रेस्ट होतील आणि मग हळूहळू जसं जसं तुमची इलॅस्टिसिटी वाढेल तुमच्या बैठका टाचांवर टेकायला लागतील. मग तेव्हा टॉवेलची घडी काढून टाकायची आहे. पण टेकत नसेल त्या ठिकाणी टॉवेलची गुंडाळी करून बैठकांच्या खाली टेकवा. रेस्ट युअर हिप्स ऑन युअर हील्स. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. सापास डोकं फक्त वरती उचलायचंय, खांदे वरती उचलायचे, समोर बघायचे. डॉग पोझिशन मध्ये यायचं. नॉर्मल ब्रीदिंग. आता पोटावर जाणार. कोपर टेकवायचे. कोपर टेकवा. कोपर टेकवा. दोन्ही पाय सरळ करून घ्या. कंबर खाली न्या, वरती न्या. खाली न्या, वरती न्या. खाली न्या, वरती न्या. खाली न्या, वरती न्या. 4 5 6 7 8 9 10. धरून ठेवा. प्लँक मध्ये जा. पोट पूर्ण जमिनीला टेकून द्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मकरासन करून घ्या. पायांची बोटं बाहेरच्या दिशेने, टाचा आतल्या दिशेने.
शरीराचा जास्तीत जास्त भाग जमिनीला टेकवून घ्यायचा आहे. मान सोयीस्कररित्या कलती करून घ्यायची आहे. दोन्ही हातांची घडी डोक्याच्या वर आणून टेकवायची आहे. मगर ज्याप्रमाणे चिखलामध्ये पहुडलेली असते त्याप्रमाणे शरीराची अवस्था होते, म्हणून त्याला मकरासन म्हटलं जातं. हनुवटी टेकवा. दोन्ही हातांचे तळवे छातीच्या बाजूला आणून टेकवा. कोपर मागच्या दिशेने. सावकाश. डोकं खांदे छातीवरती उचला. कोपर वाकलेलेच असू द्या. अँड होल्ड. धरून ठेवा. पायांची स्थिती तीच असणार आहे. 1 2. नॉर्मल ब्रीदिंग. 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश खाली जा. गुडघे वाकवा आणि पुन्हा डोकं खांदे छातीवरती उचला. कोपर सरळ करा. फील द लाइटनेस ऑफ युअर बॉडी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कंबर वरती उचलायची. शशांकासनात जायचं. 1 2 3 4 आणि 5. वर डॉग पोझिशन मध्ये यायचंय. दोन्ही पाय पुढे घ्यायचे आणि बैठक स्थितीमध्ये जायचंय. बैठक स्थितीमध्ये जायचंय. पाठीचा मणका ताठ. दोन्ही हात बैठकीच्या बाजूला टेकून द्या. दोन्ही हात बैठकीच्या बाजूला टेकून द्या. कोपर सरळ. सगळ्यात सिंपल आणि सोपं आसन आहे. ओपन युअर चेस्ट, स्ट्रेच युअर शोल्डर बिहाइंड आणि पाठीचा मणका ताठ ठेवा. लोअर बॅक स्ट्रेट ठेवा. समोर बघा तुमच्या. कोपर सरळ. कोपर वाकवू नका. पोश्चर करेक्शन करायचंय तुमचं. बघा पाठीचा मणका ताठ आहे का बघा. खांदे मागे खेचून घ्या. कोपर सरळ. नजर समोर. दोन्ही पाय सरळ. सावकाश. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे. गुडघ्यांमध्ये वाकवायचे. खूप कमी 45 अंशाचा कोन करायचा आहे. आता पाठीचा मणका आपला जो ताट आहे ताटच ठेवायचा आहे. कमरेतून खाली वाकायचं. समोर पाठ वाकवायची नाहीये. पाठीचा मणका ताट. कमरेतून खाली वाकायचे. दोन्ही हात समोर न्यायचे. दोन्ही हात समोर न्या. कमरेतून खाली वाका. बघा कमरेतून खाली वाकायचे. कमरेतून खाली वाकायचे. पाय पकडले तरी चालणार आहे. कमरेतून खाली वाका. पाठीचा मणका ताठ. डोकं वरतीच उचललेलं असू द्या. मांड्यांवर पोट दाबलं जाणार आहे. कमरेतून वाकायची सवय लागणार आहे. पश्चिमोत्तानासन, हस्तपादासन. ज्यांचे पायांच्या बोटापर्यंत हात पोहोचत नाहीत किंवा जमिनीपर्यंत हात पोहोचत नाहीत त्यांच्याकरता अतिशय महत्त्वाचे. सगळ्यांची इलेस्टिसिटी वाढेल. दोन्ही हात पोटऱ्यांपर्यंत आणून टेकवायचे आणि कमरेतून खाली वाकायचे. समोर बघायचे. कमरेतून खाली वाका. समोर बघा. बैठका किंचित आता मागे उचलून बघा. उचलून घ्या. किंचित मागे चालवा. बैठकांनी थोडेसे चालायचे. बैठका उचलून घ्यायच्या आणि कमरेतून पुन्हा वाकायचं. अँड होल्ड. धरून ठेवा. पाठीचा मणका ताठ. धरून ठेवायचे. 1 2 3 4 5. गुडघे किंचित वाकलेले आहेत. 6 7 8 9 10 आणि सावकाश वरती उभारायचं. बैठक स्थितीत जातो. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करा. नॉर्मल ब्रीदिंग. डावा हात पाठीमागे टेकून घ्या. उजवा हात डाव्या पायाच्या पलीकडे आणून टेकवा. मागची भिंत बघा. धरून ठेवा. आता उजवा पाय डाव्या पायाच्या पलीकडे आणून टेकवा.
उजव्या पायाची टाच डाव्या बैठकीच्या जवळ येऊन टेकेल. डावा पाय सरळच ठेवायचा आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. आधी आपण केलं त्याप्रमाणेच कमरेतून खाली वाकायचंय. दोन्ही हात डाव्या पायाच्या पोटऱ्यांजवळ आहे. दोन्ही हाताची तळवी नेऊन टेकवा. पाठीचा कणा ताठ. मांडीवर पोट दाबून द्यायचंय. उजव्या पायाच्या मांडीवर पोट दाबून द्यायचंय. समोर बघायचंय. कमरेतून खाली वाकायचंय. धरून ठेवा. 1 2 3 4 5. आता बैठका किंचित उचलून घ्या. थोडीशी हालचाल करून अजून कमरेतून खाली वाकून घ्या. कमरेतून वाका. पाठीचा मणका ताठ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश जागेवर. दोन्ही हात बैठकांच्या बाजूला आणून टेकवा. उजवा पाय सरळ करून घ्या. डावा पाय फोल्ड करायचा गुडघ्यातून. उजवा हात पाठीमागे नेऊन टेकवा. डावा हात उजव्या पायाच्या मांडीच्या पलीकडे आणून टेकवा. मागची भिंत बघा. धरून ठेवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. समोर बघायचंय. हात जागेवर. डावा पाय उजव्या पायाच्या पलीकडे नेऊन टेकवा. टाच बैठकीच्या बाजूला. गुडघ्यावर गुडघा येणार आहे. उजव्या पायाच्या गुडघ्यावर डावा पायाचा गुडघा येणार आहे. पाठीचा मणका ताठ. सावकाश कमरेतून खाली जा. सावकाश समोर जायचं. डायरेक्ट पाठ वाकवायची नाहीये. सावकाश समोर जायचे. समोर जायचे. पाठीचा मणका प्रयत्नांनी सरळ ठेवायचा. पुढे जाण्याच्या नादामध्ये पाठीमध्ये वाकू नका. लक्षात ठेवायचंय आपल्याला बैठकांमध्ये खाली वाकायचंय. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वेस्ट, ऑन युअर बॅक. आणि आता बैठकांमधनं आपण खाली जातोय का याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. टेलबोन मागे पुश करून द्यायचंय. हिप्स मागे पुश करून द्यायचंय. आता बैठका उचलून घ्या. किंचित उचलायच्या. हालचाल करून घ्यायची. मागे हालचाल करून घ्यायची आणि पुन्हा पुढे जायचं. पाठीचा मणका ताठ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश पाठीतून सरळ व्हायचंय. पाय सरळ करायचंय. शेक युअर लेग्स. पायाची हालचाल करून घ्या. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करायचे. कोपर टेकवायचे. पाठ टेकवायची आहे. डोकं टेकवायचे. नॉर्मल ब्रीदिंग. पवन मुक्तासन आधी करून घ्यायचंय. गुडघ्यांची घडी पोटावर आणून टेकवा. टेलबोन उचलू नका देऊ. लोअर बॅक स्ट्रेट करा. पाठीचा मणका ताठ करा. पोट दाबून द्या. 1 2 3 4 5. पोट दाबायचंय. पाठ गोल करायची नाहीये. पाठ पूर्ण जमिनीला टेकवलेली असू द्या. बघा पूर्ण पाठ जमिनीला टेकली का. टेकली नसेल थोडीशी हालचाल करून घ्यायची. पाठ टेकवायची. पोट दाबून द्यायचंय. 6 7 8 9 10. धरून ठेवा. सावकाश. दोन्ही हात सोडवायचे. शरीराच्या जवळ आणून टेकवायचे. दोन्ही टाचा हिप्सच्या मागे आणून टेकवायचे. संत श्वसन चालू द्यायचे. आता सावकाश. आपण सेतुबंधासन भरपूर वेळा करतो परंतु ह्या वेळेस एक सावकाश वरती नेणार आहोत आपण कंबर आणि सावकाश खाली आणायची. करायचे. श्वास घेत इनहेल. 1 2 3 4 5. एक्झेल. 1 2 3 4 5. असं सावकाश वरती उचलत न्या आणि सावकाश खाली आणा. करायचे पुन्हा. 1 2 3 4 5. 1 2 3 4
5 न्या पुन्हा वरती 1 2 3 4 5 जा खाली 1 2 3 4 5 पुन्हा 1 2 3 4 5 जा खाली 1 2 3 4 5 अजून 1 2 3 4 5 या खाली 1 2 3 4 5 नॉर्मल ब्रीदिंग. सावकाश हालचाली करण्यामुळे पण अजून जास्त कॅलरीज बर्न होणार आहेत. नॉर्मल ब्रीदिंग चालू द्या. योगाभ्यासामध्ये आपल्याला सगळ्या हालचाली सावकाश केल्यामुळे श्वासाची गती वाढत नाही, कोणताही ताण येत नाही, परंतु हवे ते परिणाम मिळतात. शरीर स्वास्थ्य सुधारतं, त्याचबरोबर मन स्वास्थ्य सुधारतं. नॉर्मल ब्रीदिंग चालू द्या. आता सेतुबंधासनच परत करणार आहोत, पण बैठकांना दोन्ही हातांनी खालून आधार द्यायचा आहे. सावकाश बैठक वरती उचला 1 2 3 4 आणि 5. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकात आधी गुंतवून घ्या, धरून ठेवा. दोन्ही हात बैठकीच्या खाली आलेले आहेत. दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंतवली, धरून ठेवायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 धरून ठेवा. सावकाश खाली या. पाठ टेकवा, बैठका टेकवा. नॉर्मल ब्रीदिंग. आता पुन्हा बैठका उचलणार आहोत आणि बैठकांना हातांच्या तळव्यांनी आधार द्यायचा आहे आणि कंबर बैठकावरती उचलायची आहे. टाचा बैठकांच्या जवळ टेकलेल्या आहेत, बैठकांच्या मागे. सावकाश कंबरवरती उचला 1 2 3 4 5. आता हातांनी आधार द्या. बैठकावरती उचलून घ्या. अजून हातांनी आधार द्या. टाचावरती उचलल्या जातील. कोपर टेकवायचे, हातांनी आधार द्यायचा. हनुवटी कंठकुपामध्ये टेकेल बघा. थायरॉइड ग्रंथीवर दाब येणार आहे. 1 2 3 4 5. कोपर जवळ घ्या. 6 7 8 9 10 आणि सावकाश खाली या. या सावकाश खाली. पुन्हा एकदा पवन मुक्तासन करून घ्या. पाठीचा मणका पूर्ण जमिनीला टेकवा. पाठीचा मणका पूर्ण जमिनीला टेकवायचा आहे. पोट दाबलं जाणं अपेक्षित आहे. पाठीचा मणका पूर्ण जमिनीला टेकवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. दोन्ही हात जागेवर, दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनामध्ये न्यायचे, धरून ठेवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत डोक्याकडे पाय न्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत हातांनी बैठकांना आधार द्या. सर्वांगासन करायचे. दोन्ही पाय वरती उचलून घ्या. बैठका उचलून घ्या. कंबर वरती उचलून घ्या. पायांची बोटं, छाती आणि खांदे एका सरळ रेषेत आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोणताही धक्का किंवा हिसका द्यायचा नाहीये, धरून ठेवायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हलासनात जायचंय. श्वास सोडत दोन्ही पाय डोक्याच्या वर नेऊन टेकवा, धरून ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश. दोन्ही हात शरीराच्या जवळ सरळ टेकलेले. श्वास घेत दोन्ही पाय वरती उचलायचे.
सावकाश पाठ टेकवायची, धक्का हिसका देऊ नका, सावकाश करा. आता श्वास सोडत दोन्ही पाय सावकाश खाली न्यायचे. नॉर्मल ब्रीदिंग. तात्काळ मत्स्यासन करणार आहोत. पायांची घडी करा किंवा पद्मासन किंवा साधी मांडी घाला. कोपर टेकवा. कोपर टेकवायचंय, छातीवरती उचलायची आहे, मान ताणून द्यायची आहे, टाळू टेकवायचा. आणि आता दोन्ही हातांनी मांड्या किंवा पायाची बोट पकडायची आहे. ओपन युअर चेस्ट. कोपर किंचित वाकलेले, टाळू टेकवा. थायरॉइड ग्रंथीवर ताण येणार आहे. आधी दाब दिला आपण थायरॉइड ग्रंथीवर, आता ताण येणार आहे. तिथलं कार्य सुधारणार आहे. हार्मोन सिक्रीट होणाऱ्या ग्रंथींमधनं हार्मोन्स वेगळ्या चांगल्या रीतीने सिक्रीट होणार आहेत. सावकाश दोन्ही हात पायांची बोटं सोडवा. कोपर टेकून घ्या. आधी डोकं खांदे छातीवरती उचला, समोर बघायचंय. आणि मग नंतर पाठ टेकवायची, डोकं टेकवायचं आहे, पायांची घडी सोडवायची, दोन्ही पाय सरळ करून द्यायचे. नॉर्मल ब्रीदिंग. संध श्वसन चालू द्यायचं. वाढलेली श्वासाची गती कमी करायची. नॉर्मल ब्रीदिंग. संध श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. पुन्हा एकदा गुडघ्यामध्ये पाय फोल्ड करून घ्यायचे. पवन मुक्तासन. पाठीचा मणका पूर्ण टेकवून घ्या. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. गुडघ्यांची गडी डावीकडे नेऊन टेकवा. मान विरुद्ध दिशेला वळवा. आता गुडघ्यांची गडी उजवीकडे नेऊन टेकवायची आहे. मान विरुद्ध दिशेला न्यायची. पुन्हा एकदा. पवन मुक्तासनामध्ये या. दोन्ही पाय सरळ करून घ्या. आता दोन्ही हात शरीराच्या जवळ. शवासनात जाणार आहोत. आलेला ताण घालवून टाकायचा आहे. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट अंतर. पायांची बोटं बाहेरच्या दिशेने, टाचा आतल्या दिशेने. दोन्ही हात शरीरापासून किंचित दूर. मान सोयीस्कररित्या कलती करून घ्या. डोळे अलगद मिटून घ्या. पुढे जाऊन आपल्याला डोळ्यांकरता चे व्यायाम करायचे आहेत आणि प्राणायाम करायचा आहे. त्याकरता कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती घ्यायची आहे. शवासनामध्ये आता जिथे जिथे ताण जाणवतोय तिथे तिथे मनाने जायचंय. तो ताण घालवून टाकायचा आहे. शिथिलता आणायची. मनाने तिथे जायचंय. त्या अवयवाचं दर्शन घ्यायचं. तिथला ताण घालवून टाकायचा. शिथिलता आणायची. पायाची बोट, घोटा, गुडघा इथे मनाने जा. तिथले स्नायू ढिले सोडा. ताण घालवून टाका. शिथिलता आणा. पोटरे आणि मांड्यांचे स्नायू ढिले सोडा. तिथला ताण घालवून टाका. शिथिलता आणा. पाठीचा प्रत्येक मणका जमिनीला टेकवा. बघा पाठ पूर्ण जमिनीला टेकलेली का. सूचनांकडे लक्ष द्यायचंय. स्नायू ढिले सोडायचे. मनाने तिथे जा. स्नायू ढिले सोडा. ताण घालवून टाका. खांद्यांचे स्नायू ढिले सोडा. बैठकांचे, कमरेचे स्नायू ढिले सोडा. ताण घालवून टाका. शिथिलता आणा. हाताची बोट, मनगट, कोपर, दंड इथे मनाने जायचंय. इथला ताण घालवून टाकायचा आहे. शिथिलता आणायची. पोटाचे स्नायू, छातीचे स्नायू ढिले सोडा. ताण घालवून टाका. सूचना द्यायच्यात मनाने. संपूर्ण शरीर आता शिथिल झालेलं आहे. चेहऱ्यावर लक्ष केंद्रित करा. कपाळाचे स्नायू ढिले सोडा. भुवयांवरचा ताण घालवून टाका. दात एकमेकावर अलगद आणून टेकवा. जबड्याचे, गालाचे स्नायू ढिले सोडा. संथ श्वसन चालू द्या.
वाढलेली श्वासाची गती कमी करा. आता एक मोठा श्वास घ्या, तितकाच मोठा श्वास सोडा. पुन्हा एकदा एक मोठा श्वास घ्या, तितकाच मोठा श्वास सोडा. वाढलेली श्वासाची गती कमी करा. येणाऱ्या श्वासाबरोबर या विश्वातील चैतन्य शक्ती तुम्ही आतमध्ये सामावून घेतात अशी कल्पना करा. जाणाऱ्या श्वासाबरोबर आजार, ताण, काळजा दूर जात आहे अशी कल्पना करा. संथ श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. संथ श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. मनामध्ये येणाऱ्या विचारांना दूर लोटून द्या. श्वासावर लक्ष केंद्रित करा. अँड रिलॅक्स. स्वस्थ. सावधान. शवासन सोडणार आहोत. मान सरळ करायची आहे. दोन्ही हात जवळ घ्यायचे. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. कोपर टेकवा. डोकं उचला, खांदे उचला, छाती उचला. उठून बैठक स्थितीमध्ये येऊन बसायचं आहे. डोळ्यांकरताच्या व्यायामाकरता तयार व्हायचं आहे. पद्मासन, सहजासन, स्वस्तिकासन किंवा साधी मांडी घालून घ्या. आधी मानेच्या हालचाली करणार आहोत. मानेच्या हालचाली करायच्या आहेत. समोर मान वाकवायची आहे. हनुवटी कंठकुपामध्ये टेकवायची आहे. मान ताणून द्या. पुन्हा समोर वाकवा. मान ताणून द्या. समोर वाकवा. ताणून द्यायची आहे. आता समोर वाकवा आणि दोन्ही हातांचं वजन, दोन्ही हात डोक्यावर आणून टेकवायचे. हातांची बोटं एकमेकात गुंतवायची आहेत. दोन्ही हातांची तळवे डोक्यावर आणून टेकवायचे आहेत. पाठीचा कणा ताठ ठेवा. हातांचं वजन डोक्यावर टेकून द्या. बरोबर पाठीच्या मागच्या मणक्यावर. सुरुवातीचा जो मणका आहे तिकडून तिथं ताण येणार आहे. मणका जिथून सुरू होतो त्या ठिकाणी ताण येईल. तिथलं हलकं दुखणं कमी होणार आहे. हातांचं वजन टेकून द्या. लूज सोडा दोन्ही हात. हातांचं वजन डोक्यावर टेकून द्या. पाठ ताठ. धरून ठेवा. आता मान अशीच ठेवायची आहे. हातांचं वजन उचलून घ्यायचंय. हात जागेवर घ्यायचे आणि हनुवटी उजवीकडे आणि डावीकडे न्यायची आहे. डावीकडे न्या, उजवीकडे न्या. हाफ सर्कल करायचे मानेचं. 2 3 4
आणि 5. मान सरळ करून घ्यायची आहे. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती करायची आहे. मान ताळून द्या. कोपर उचला. दोन्ही हातांची बोटं हनवटीच्या खाली टेकून द्या. कोपर वरती उचला. धरून ठेवा. अजून मान ताणली जाणार आहे. उचला कोपर. मान मागे ताणून देण्याकरता उपयोग होणाऱ्या हातांचा. धरून ठेवा. आता हात जागेवर घ्या. मान तशीच ठेवा. डोकं डावीकडे आणि उजवीकडे आणि डावीकडे न्यायचंय. मानेचं अर्धचक्र. 2 3 4 5. मान सरळ. आता उजवा कान उजव्या खांद्याकडे न्या. खांदे जागेवरच असू द्या. खांदे उचलायचे नाहीये. उजवा कान उजव्या खांद्याकडे. डावा कान डाव्या खांद्याकडे. पुन्हा उजवा कान उजव्या खांद्याकडे. डावा कान डाव्या खांद्याकडे. करायचंय पुन्हा. 3 4 आणि 5. आता उजवा कान उजव्या खांद्याकडे न्या. उजवा हात डोक्यावर आणून टेकवा. मानेच्या डाव्या बाजूला ताण जाणवेल. जेवढा ताण घेता येईल तेवढा ताण घ्या. मान सरळ करा. हात जागेवर. दुसऱ्या बाजूने करायचे. डावा कान डाव्या खांद्याकडे न्या. डावा हात डोक्यावर टेकून घ्या. जेवढा ताण घेता येईल तेवढा ताण घ्या. हात जागेवर. मान सरळ. आता मानेचे चक्र करायचे. मान समोर वाकवा. डावीकडून मागे. उजवीकडून समोर. रिव्हर्स. उजवीकडून मागे. डावीकडून समोर. मान सरळ. पुन्हा करणार. समोर. डावीकडून मागे. उजवीकडून समोर. विरुद्ध दिशेने करा. मान सरळ. अजून एकदा. विरुद्ध दिशेने करायचंय. मान सरळ. नाव लिफ्ट युअर शोल्डर्स. खांदे वरती उचलून घ्या. सोडा. खांदे वरती उचलून घ्या. सोडा. खांदे वरती उचलून घ्या. सोडा. वरती उचलून घ्या. सोडा. वरती उचला. सोडा. दोन्ही हातांची बोट खांद्यांवर आणून टेकवा. समोर कोपर आणून टेकवायचे आणि गोल फिरवायचे दोन्ही हातांची कोपर. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने. 1 2. पूर्ण चक्र करा. 3 4 आणि 5. हात जागेवर. हात जागेवर. आता हाताचा अंगठा समोर पकडा. सावकाश डावीकडे न्या. उजवीकडे न्या. आता मान हलवायची नाहीये. तुम्ही तुमची नजर न्यायची आहे. अंगठा समोर पकडायचा. अंगठा उजव्या खांद्याकडे न्यायचा आणि सावकाश समोर आणायचा. हात जागेवर. पुन्हा करणार आहोत. डोळ्यांच्या हालचाली सुरू केलेत आपण. अंगठा समोर आणा. सावकाश उजव्या बाजूला न्या. सावकाश समोर आणा. हात जागेवर. अंगठ्याकडे बघत नाहीचंय. फक्त डोळ्यांची हालचाल होणार आहे. पुन्हा हात जागेवर. पुन्हा एकदा करणार आहोत शेवटचं. हात जागेवर. नाव ब्लिंक युअर आईज. डोळ्यांवर काही ताण आला असेल तो घालवून टाकायचा आहे. डोळ्यांची उघडझाप करून. डावा हात समोर पकडायचा. डावा अंगठा डावीकडे न्यायचा. बोटाकडे अंगठ्याकडे बघायचं. 1 2
4 5 हात जागेवर. ब्लिंक युअर आईज, डोळ्यांची उघडझाप करून घ्या अँड रिलीज. आता दोन्ही हात डोळ्यांची पापण्या अलगद टेकवायच्या. क्लोज युअर आईज जंटली अँड ओपन. जस्ट क्लोज अँड ओपन. दाबायच्या नाही आहेत पापण्या. जस्ट क्लोज करा, उघडा, बंद करा, उघडा. जंटली क्लोज युअर आईज अँड ओपन. अलगद डोळे मिटून घ्या, उघडा, मिटून घ्या, उघडा, मिटून घ्या, उघडा, मिटून घ्या, उघडा अँड रिलॅक्स. ब्लिंक युअर आईज, ब्लिंक युअर आईज. आता उजव्या बाजूचा वरचा कोपरा, डाव्या बाजूचा खालचा कोपरा बघायचा आहे. डोळ्यांनी मान न हलवता. उजवीकडे वरचा उजवीकडचा कोपरा, खाली डावा बघायचा आहे. वर, राईट अप, लेफ्ट डाऊन, राईट अप, लेफ्ट डाऊन, राईट अप, लेफ्ट डाऊन. या डोळ्यांच्या हालचालीमुळे जर चष्म्याचा नंबर असेल तो कमी होण्यासाठी मदत होते. ज्यांना चष्मा नाही आहे त्यांचे डोळ्यांचं आरोग्य सुधारणार आहे. पुढे जाऊन चष्मा लागणार असेल तर तो लागणार नाही. अँड ब्लिंक युअर आईज, रिलीज अँड ब्लिंक युअर आईज. डोळ्यांची उघडझाप करून घ्या. आता उजव्या बाजूचा खालचा कोपरा आणि डाव्या बाजूचा वरचा कोपरा बघायचा आहे. बघायचे खाली वर, उजवीकडे खाली, डावीकडे वर, उजवीकडे खाली. मान न हलवता, मान न हलवता करायचंय. 3 4 5 6 7 आणि 8. नाव ब्लिंक युअर आईज. जास्त वर तर नको. डोळ्यांवर ताण आला असेल डोळ्यांची उघडझाप करून घ्या. ब्लिंक युअर आईज अँड रिलीज. आता डोळे दाबून बंद करायचे आणि उघडायचे. दोन्ही पापण्या गच्च दाबून धरायच्या आणि उघडायचे डोळे. 1 2 3. दाबून द्या पापण्या आणि डोळे उघडा. दाबा आणि उघडा. डोळ्यासमोर अंधार येतो आणि एकदम उजेड येतो. करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. ब्लिंक युअर आईज. डोळ्यांवर जो काही ताण आला असेल तो घालवून टाकायचा आहे. आता नाकाचा शेंडा बघायचा आहे आणि भुवईचा मध्यभाग बघायचा आहे. डोळ्यांनी मान न हलवता नाकाचा शेंडा बघा, भुवईचा मध्यभाग बघा. नाकाचा शेंडा बघा, भुवईचा मध्यभाग बघा. 1 2 3 4 5 6. अँड ब्लिंक युअर आईज. डोळ्यांवर ताण येईल. डोळ्यांची उघडझाप करून घ्या. डोळ्यांची उघडझाप करून घ्यायची आहे. अँड रिलीज. आता डोळे बंद करायचे आणि उघडायचे, विस्फारून द्यायचे. ओपन युअर आईज वाईड आणि बिबुळ बाहेर पुश करायचे. डोळे जंटली क्लोज युअर आईज अँड ओपन युअर आईज. पुश युअर आयबॉल किंवा बिबुळ बाहेर ढकलून द्या. विस्फारून द्यायचे डोळे. आपण रागाने जेव्हा बघतो कोणाकडे त्याप्रमाणे पूर्ण डोळे उघडून बिबुळ बाहेर ढकलायची आणि पुन्हा डोळे बंद करायचे. 1 2 3. डोळे ताणायचे आहेत म्हणजे 4 5 6 7 8 9 10. अँड नाव ब्लिंक युअर आईज. आता फक्त उजवा कोपरा आणि डावा कोपऱ्याकडे बघायचंय. डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे. 2 3. मान हलवू नका. 4. फक्त डोळ्यांची हालचाल होणार आहे. 5 6 7 8 9 10. नाव ब्लिंक युअर आईज. वर आणि खाली बघायचंय. 1 2 3 4
5 6 7 8 9 10 अँड ब्लिंक युअर आईज. डोळ्याला कनेक्ट होणाऱ्या ज्या नसा असतात त्याच्यातली लवचिकता वाढते. ज्या रक्तवाहिन्या डोळ्यांशी कनेक्टेड असतात त्याच्यातली लवचिकता वाढते. त्यांचं आयुष्य वाढतं, त्यांचं कार्य सुधारतं ह्या हालचालींमुळे. नाव डोळे आता गोलाकारात फिरवायचे आहेत. वर बघायचं, डावीकडे बघायचं, खाली बघायचं, उजवीकडे बघायचं. म्हणजे बिगुळांचं चक्र करायचंय, करणार आहोत. वर बघा, डावीकडे बघा, खाली बघा, उजवीकडे बघा आणि लगेच विरुद्ध दिशेने पुन्हा करायचंय. वर बघा, उजवीकडे, खाली, डावीकडे, पुन्हा वर करणार आहोत. 1 2 पुन्हा 3 4 वर बघा, डावीकडे, खाली, उजवीकडे, विरुद्ध दिशेने, वर, उजवीकडे, खाली, डावीकडे, वर, समोर बघायचं. अजून एकदा वर, डावीकडे, खाली, उजवीकडे, वर, उजवीकडे, खाली, डावीकडे, वर, समोर बघा. अँड ब्लिंक युअर आईज. संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. क्लोज युअर आईज, जंटली क्लोज युअर आईज. अलगद डोळे मिटून घ्यायचे. जो काही ताण आलेला आहे डोळ्यांवर तो घालवून टाकायचा आहे. दोन्ही हातांचे तळवे, त्याचा खोलगट भाग, दोन्ही हातांचे तळवे एकमेकावर घासून घ्यायचे, एकमेकावर भरपूर घासून घ्यायचे. उष्णता निर्माण होणार आहे. दोन्ही हात घासल्यामुळे उष्णता निर्माण होणार आहे. आणि सावकाश जो खोलगट भाग आहे तो डोळ्यांवर टेकवायचा आहे. हाताचा जो खोलगट भाग आहे, जी खालची गादी येते ती अशी बरोबर डोळ्यावर टेकवल्यानंतर डोळ्यांना ऊब मिळणार आहे. धरून ठेवायचंय, धरून ठेवा आणि सावकाश हात जागेवर घ्या. सावकाश डोळे उघडा. पुन्हा एकदा करणार आहोत. रब युअर पाम. दोन्ही हातांचे तळवे डोळ्यावर टेकवा अँड रिलीज. पुन्हा रब युअर पाम. लास्ट वन. दोन्ही हातांचे तळवे आता डोळ्यांवर टेकवा आधी. फ्लोरिज युअर फेस. दोन्ही हातांनी चेहऱ्यावर अलगद दाब द्यायचा आहे. समोर, साइड चिन, गाल, साइडच्या गालांना, पुन्हा समोर आणि साइडचे गाल, खाली मान. आणि आता हातांची बोटं कपाळाच्या मध्यभागी टेकवा. प्रेस युअर टिप ऑफ द फिंगर्स. हातांची बोटं कपाळावर दाबून द्या. मध्यभागापासून कडेला जा. पुन्हा मध्यभागापासून कडेला जा. पुन्हा मध्यभागापासून कडेला जा. भुवईच्या कॉर्नरला अंगठा टेकवायचा. दोन्ही हातांचे अंगठे टेकवायचे. अलगद दाब द्यायचा आहे, खूप जोरात दाब न देता. गोल आकारात अंगठा फिरवायचा आहे. 1 2 3 सावकाश, 4 5 रिव्हर्स. मेंदूला कनेक्ट होणारी नस या ठिकाणी आहे. अलगद दाब द्यायचा आहे आणि सोडायचं आहे. आता केसांच्या काठाने हातांची बोटं दाबत जायचंय. कानाच्या मागच्या नसा दाबायच्या आहेत ज्या मेंदूशी कनेक्टेड असतात. तिथून त्यांचा मेंदूशी संबंध येतो. आणि त्यानंतर मानेचा मागचा मानेच्या मागे जिथून मणका सुरू होतो त्या ठिकाणी दाबायचंय. आणि नंतर खांदे अँड रिलीज. उजव्या हाताने डाव्या हाताचे दंड दाबून घ्यायचे. डाव्या हाताने उजव्या हाताचे दंड दाबायचे अँड रिलॅक्स. प्राणायामासाठी तयार व्हायचंय. हाताची ध्यान मुद्रा, ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटून घ्यायचे. संत श्वसन चालू द्यायचे. वाढलेली श्वासाची गती कमी करायची.
कपालभाती प्राणायाम करणार आहोत. श्वास घ्यायचा आहे, पोटापर्यंत श्वास घ्यायचा आहे, पोटाने जोरात श्वास बाहेर ढकलायचा आहे. या प्राणायामामध्ये पोट कमी होण्यासाठी मदत होते, भूक क्षमते, पण त्याचबरोबर लंग्स कॅपॅसिटी वाढते, ऑक्सिजन भरपूर पोहोचवला जातो प्रत्येक शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत करणार आहोत. त्याचबरोबर श्वसन मार्गाची स्वच्छता होते. श्वास घ्यायचा, हाताची द्रोण मुद्रा करून घ्यायची आहे. त्याआधी हातांचा खोलगट भाग गुडघ्यांवर टेकून घ्यायचा, कोपर सरळ, त्यामुळे बाकीच्या शरीराची हालचाल होणार नाहीये. बाकीच्या शरीराची हालचाल करायची नाहीये ह्या प्राणायामामध्ये, होऊ नाही द्यायची आहे. पाठीचा कणा ताठ ठेवा आणि आता श्वास घ्या, पोटाने धक्का मारत श्वास सोडा. या पद्धतीने धक्का मारत श्वास सोडायचा आहे आणि मग याची गती वाढवत जायची आहे, स्ट्रोक मारायची गती वाढवत जायची आहे. आणि 1 मिनिटाचं एक आवर्तन आपण करणार आहोत. या 1 मिनिटात तुम्हाला किती जास्तीत जास्त स्ट्रोक मारता येतात हे तुम्ही काउंट करा. पहिल्या आवर्तनापेक्षा 3ऱ्या आवर्तनामध्ये तुम्हाला किती जास्त मारता आले हे तुम्ही तपासायचे. सुरू करणार आहोत. हाताची द्रोण मुद्रा, हात अडकवून घ्यायचे, श्वास घ्या, पोटाने धक्का मारत श्वास बाहेर सोडा. थांबवायचे पहिलं आवर्तन. संथ श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची आधी गती कमी करून घ्या. मध्ये दम लागू शकतो, त्यामुळे छोटासा पॉज घेऊन तुम्ही पुन्हा सुरू करायचंय. गती वाढवत जायची आहे, गती कमी करत जायची आहे. दुसरं आवर्तन सुरू करणार आहोत. संथ श्वसन चालू द्या. आधी वाढलेली श्वासाची गती कमी करून घ्या. दुसरं आवर्तन सुरू करायचंय. श्वास घ्या, सुरू करा. अँड रिलीज. दुसरं आवर्तन थांबवायचंय. वाढलेली श्वासाची गती कमी करायची आहे. संथ श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. शेवटचं आवर्तन करणार आहोत. तिसरं आवर्तन. किती स्ट्रोक वाढलेत बघायचंय. श्वास घ्या, सुरू करा.
संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. तिसरं आवर्तन कंप्लीट केलेले आपण. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, हाताची ध्यान मुद्रा, ज्ञान मुद्रा. पतंजली ऋषींची प्रार्थना म्हणणार आहोत आणि एकादश ओंकार सुरू करायचे. स्पष्ट शुद्ध मोठ्या आवाजात प्रार्थना. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य न च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. एकादश ओंकार. श्वास घ्या. शांती पठन. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. दोन्ही हातांचे तळवे डोळ्यावर टेकून द्यायचे. डोळ्यांची उघडझाप करून घ्यायची आहे. बाहेरच्या प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आहे. दोन्ही हात जागेवर आणा. वरचा पाय सरळ करून घ्या. शरणागत मुद्रा करणार आहोत. आधी श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर नमस्कार स्थितीत न्या. श्वास सोडत कमरेतून खाली वाका.
या विश्वनियंत्रक शक्तीला शरण जाण्याची भावना मनामध्ये ठेवायची आहे. उद्याच्या योगाभ्यासासाठी प्रेरणा घ्यायची आहे. श्वास घेत कमरेतून सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. वरचा पाय सरळ करून घ्या, खालचा पाय सरळ करून घ्या. दोन्ही पायांची हालचाल करून घ्यायची. बोटं समोर ताणून द्या, आतमध्ये खेचून घ्या, समोर ताणून द्या, आतमध्ये खेचून घ्या, समोर ताणून द्या, आतमध्ये खेचून घ्या. घोट्याचं चक्र करा विरुद्ध दिशेने. डावा पाय जवळ घ्या, उजवा पाय जवळ घ्या. चवड्यावर येऊन दंड स्थितीत यायचंय. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर नमस्कार स्थितीत न्यायचे. टाचावरती उचलून घ्यायचे. जो काही थोडाफार ताण शिल्लक राहिला असेल तो वरच्या दिशेने घालवून टाकायचा. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. वर्गविराम. आजच्या केलेल्या डोळ्यांच्या हालचाली, खांद्याच्या हालचाली, मानेच्या हालचाली नक्की करून बघा. तुम्हाला त्याच्याने खूप छान रिलॅक्सेशन होईल. डोळे चांगले होण्यासाठी मदत होईल. आयसाईट तुमचे चांगले होतील. हॅव अ गुड डे.